Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन, प्रज्ञाशोध, सामान्य परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित यामधील जे बीजगणित हे प्रकरण आहे त्यावर आधारित व्यवसाय आज आपण सॉल्व करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. बीजगणितावरील आधारित व्यवसाय. पहा, हा जो पहिला व्यवसाय आहे तो बैजिक राशींवर आधारित आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चल दिली जातात आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. आता आपली मुलं 7वीला आहेत त्याच्यामुळे त्यांना चल आणि पद हा प्रकार माहिती आहे असं गृहीत धरून आपण व्यवसायाला सुरुवात करूया. पहा, इथे पहिला प्रश्न आहे, जर a बरोबर x+4, b = 9 - x, c = x, तर 2a - b - 3c ची किंमत किती? आता काय करायचं आपल्याला, 2a - b - 3c ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता फक्त काय करायचं आहे, ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या जागेवरती त्या पुटअप करायच्या आहेत. पहा, इथे 2 आहे, ची व्हॅल्यू काय दिली x+4, मग च्या जागेवर आपल्याला x+4 टाकायचं आहे. मायनस b ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 9 - x, तर आपण त्याला कंस करूया 9 - x. पुढे -3 आणि c ची व्हॅल्यू काय दिली x, त्याच्यामुळे x आपण फक्त तसा चिटकून लिहिणार आहोत. आता काय करायचं, हे फक्त सोडून घ्यायचं. 2x प्लस 8 मायनस 9, कंसाच्या बाहेर मायनस असेल तर या मायनस मायनसचं प्लस होतं, प्लस x मायनस 3x. ठीक आहे. आता हा 2x आणि हा x होणार आहे 3x आणि या 3xला हा 3x जाणार आहे. आता आपण 7वीच्या दृष्टीने विचार करत आहोत त्याच्यामुळे आपण थोडंसं ॲडव्हान्स स्टेपने सोडूया. 2x प्लस x 3x झाला आणि या 3x मधून हा 3x गेला. काय राहिले 8 - 9, म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे -1 येणार आहे. 8तून 9 जात नाही म्हणून 9तून 8 घालवले 1 आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे इथं -1 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. चला आपण दुसरा प्रश्न सोडूया. फोर इंटू 0.2 डिवायडेड बाय 0.016 इज इक्वल टू पी. तर आपल्याला पीची व्हॅल्यू विचारलेली आहे. काय करायचं आहे, फक्त हे सोडून घ्यायचं आहे. 4 दुने 8, 0.8 भागिले 0.016 हे आपल्याला सोडवायचं आहे. आता हे आपण अशा पद्धतीने सोडूया म्हणजे ते सोपं जाईल आपल्याला. 0.016. आता काय करायचं आहे, वर आहेत एककानंतर पॉईंट आणि खाली आहे शतकानंतर पॉईंट. मग हा एक पॉईंट जर इथे आपण घालवला तर हा पॉईंटसुद्धा एक घर पुढे जाईल, म्हणजे हा पॉईंट इथे येईल आणि हा 8 तयार होईल. ठीक आहे. आता हे या पॉईंटनंतर 2 घरं आहेत, म्हणजेच हा पॉईंट जर 2 घरं पुढं सरकवला तर ह्या 8वर किती शून्य येणार आहेत 2 शून्य येणार आहेत. म्हणजेच आपलं समीकरण कसं तयार होणार आहे 800/16 अशा पद्धतीने हे तयार होणार आहे. किंवा दुसऱ्या भाषेत जर सांगायचं बोललो तर ह्या पॉईंटनंतर 3 घरं आहेत आणि ह्या पॉईंटनंतर 1 घरं आहेत. म्हणजेच किती घरांचा फरक आहे 2 घरांचा फरक आहे आणि ते 2 घरं कुठे कमी पडतात वर, म्हणून वर 2 शून्य द्यायचे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता. 16 × 16, 16 × 5 = 80 आणि हा इथं शून्य दिला तर उत्तर किती आलेलं आहे 50 उत्तर आलेलं आहे. 50 उत्तर कुठे आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता आपण तिसरा प्रश्न सोडूया. थोडंसं पेज ॲडजस्ट करूया. पहा, इथे अतिशय सोपा प्रश्न आहे हा. 0.01 × 0.3
डिवायडेड बाय 0.15. पाहिजे तर 3 एके 3 लिहिलेलं आहे आणि एकूण पॉईंट नंतर घरं किती इथे 1 2 आणि इकडे 3. म्हणून आपण काय करायचं आहे, 3 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. हा झाला गुणाकार. आता फक्त सोडवून घ्यायचं आहे. येथे किती घरं आहेत दशांश चिन्हानंतर 2 आणि इथे किती घरं आहेत 3. मग हा 2 घरं जर पुढे सरकला तर हा सुद्धा 2 घरं पुढे सरकणार आहे. म्हणजे काय येणार आहे बघा, 0.3 डिवायडेड बाय 15. अशा पद्धतीने आपला अपूर्णांक तयार होणार आहे. आता आपण काय करायचं आहे, फक्त हे सोडवून घ्यायचं आहे. ह्याचा जर भागाकार तुम्ही जर केला तर पहा, 15 एके 15 हा दशांश चिन्ह 0, परत शून्याचा भाग जाईल आणि 15 दुने 30 म्हणजे 0.02 असं उत्तर येणार आहे. आणि ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता आपण चौथा प्रश्न सोडूया. x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 2x प्लस 1 आणि z इज इक्वल टू y मायनस 2 अशा किमती धरून या राशीची आपल्याला किंमत काढायची आहे. तर पहिली गोष्ट बघा, x इज इक्वल टू 4 त्याने दिलेला आहे, y इज इक्वल टू 2x प्लस 1 दिलेला आहे आणि z इज इक्वल टू y मायनस 2 असं दिलेलं आहे. आता एक्सची व्हॅल्यू त्यांनी डायरेक्ट दिलेली आहे. तीच व्हॅल्यू आपण जर येथे टाकली तर काय होणार आहे पहा, 2 × 4 + 1 म्हणजेच 2 × 8 आणि 1 9 म्हणजे वायची व्हॅल्यू काय आलेली आहे 9 आलेली आहे. आता वायची व्हॅल्यू 9 आलेली आहे, ती 9 व्हॅल्यू इथं टाकायची म्हणजेच आपल्याला ॲटोमॅटिक झेडची व्हॅल्यू 7 येणार आहे. म्हणजे x इज इक्वल टू 4 आला, y इज इक्वल टू 9 आला आणि z इज इक्वल टू 7 आलेलं आहे. आता त्याच व्हॅल्यू काय करायच्या, फक्त ह्याच्यामध्ये पुटअप करायच्या आणि आपण ते सोडवायचं आहे. बघा, 4x अपॉन 2z मायनस 2y अपॉन 3z. चला ते व्हॅल्यू टाकूया. 4 गुणिले एक्सची व्हॅल्यू 4 छेद 2, थोडंसं वरती घेऊया, 2 गुणिले झेडची व्हॅल्यू 7 मायनस 2 × वायची व्हॅल्यू येते 9 अपॉन 3 × झेडची व्हॅल्यू किती येते 7 येते. आता हे जर सोडवलं आपण तर पहा, 4 चौक 16 छेद 2 गुणिले 7 किती आले 14 वजा 18 छेद 21. ठीक आहे. आता ह्यांना जर आपण छोटं केलं किंवा इथं छोटं केलं असतं तरी सुद्धा चालण्यासारखं होतं. 2 7 14, 2 8 16, 3 7 21 आणि 3 9 18. उत्तर काय येणार आहे बघा. व्यवस्थित जर आपण ते सोडवलं पहा येते 2 7 14 आणि 2 8 16, 3 7 21 आणि 3 सख्खे 18. सॉरी, इथं गडबड झालेली आहे. आता इथे किती झाले, छेद सारखा आहे म्हणून आपण तो एकदाच लिहितो. 8मधून 6 गेले 2, उत्तर आलेले 2/7 अशा पद्धतीने उत्तर आलेले आहे. 2/7 कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पाहता येते 5वा प्रश्न आहे. जर a + b ची गुणाकार व्यस्त संख्या 1/12 असेल आणि a इज इक्वल टू -4 असेल तर b इज इक्वल टू किती. आता पहा, कोणत्याही संख्येची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय असतं. फॉर एक्झाम्पल 7 असेल तर त्याची गुणाकार व्यस्त संख्या 1/7 असते. म्हणजेच ज्या दोन संख्यांचा गुणाकार हा 1 असतो त्या दोन संख्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त असतात. म्हणजे 7ला 7 जातो आणि उत्तर 1 येतं.
आता जर इथं जर विचार केला तर a प्लस बी ची गुणाकार व्यस्त किती दिलेली आहे 1/-12 दिलेली आहे. मग गुणाकार व्यस्त जर 1/-12 असेल तर ती जी संख्येची व्हॅल्यू किती असेल ह्याच्या उलटी असेल, म्हणजे ह्यांचा गुणाकार 1 आला पाहिजे. ह्याची उलटी किती असेल -12/1 म्हणजेच किती असेल बघा इथे 12ला 12 जातील आणि उत्तर काय येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला a प्लस बीची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय असेल -12/1 म्हणजेच काय असेल -12 अशी व्हॅल्यू असेल. ठीक आहे, म्हणजेच a प्लस 12 इज इक्वल टू -12 हे तर फिक्स झालेलं आहे. त्यांनी काय सांगितलं आहे एची व्हॅल्यू -4 आहे. मग एच्या जागेवर आपण काय करायचं आहे फक्त -4 टाकायचं आहे प्लस बी इज इक्वल टू -12. मग आपल्याला बीची व्हॅल्यू काढताना काय करायचं हा -4 जो आहे तो इकडं गेल्यावर प्लस होणार आहे आणि उत्तर किती येणार आहे बी इज इक्वल टू 12मधून 4 गेले उत्तर येणार आहे 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह बी इज इक्वल टू -8 हे उत्तर येणार आहे. मग -8 कुठे आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, म्हणून 5व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता आपण 6वा प्रश्न सोडूया. जो 6वा प्रश्न आहे पहा येते a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 1, c इज इक्वल टू -2, देअरफॉर 2 इंटू a प्लस बी मायनस सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आता येथे ज्याची व्हॅल्यू काढायची ते आपण इथे लिहूया. आता एच्या जागेवर एची व्हॅल्यू किती दिली 2 ती आपण लिहिली, प्लस बीची व्हॅल्यू किती दिलेली 1 ती आपण लिहिली, मायनस सीची व्हॅल्यू किती दिलेली आहे -2 अशा पद्धतीने दिलेलं आहे. देअरफॉर पाय ते 2 इंटू 2 प्लस 1 किती झाला 3, हा मायनस मायनस प्लस होणार आहे +2, देअरफॉर 2 इंटू 3 किती झाले 6 प्लस 2 किती झाले 8, म्हणजेच 8 कुठे आहे तर तो आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. देअरफॉर 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता आपल्या मोबाईलची बॅटरी थोडी डाऊन झाल्यामुळे आपल्या फ्लॅश लाईट बंद झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी सावली तिथे दिसत असेल, काय प्रॉब्लेम नाही, तरी पण ते तुम्हाला ओळखण्या इतकं क्लिअर दिसत आहे, त्याच्यामुळे आपण तसाच व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. पुढे पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. पी आणि क्यू यांच्या बेरजेचा वर्ग करून पी आणि क्यू यांच्या वजाबाकीचा वर्ग केला तर हे असे लिहितात. बघा, पी आणि क्यू यांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे काय, पी अधिक क्यू यांच्या बेरजेचा वर्ग, त्यातून पी आणि क्यू यांच्या वजाबाकीचा वर्ग वजा केला तर ते असं लिहितात. तर अशा पद्धतीचं जे समीकरण आहे ते कुठे आहे एवढंच फक्त आपल्याला शोधायचं आहे आणि ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये, म्हणून 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 मिनिट कुठे आहे 2 मध्ये का 3 मध्ये, पी प्लस क्यू कंसाचा वर्ग वजा पी मायनस क्यू कंसाचा वर्ग. ठीक आहे, पहा इथे पण सेम आहे, परंतु इथे कंस टाकलेला नाही आहे आणि प्रत्येकाला वेगळ्या डोक्यावरती स्क्वेअर दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाहण्यासाठी कन्फ्यूज होतं. पहा इथं व्यवस्थित केअरफुली पाहिलं तर ऑप्शन नंबर 1 मध्ये हे सेम टू सेम अशा पद्धतीचं आहे, म्हणून 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, 2 नाही आहे, हे समजून घ्या. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता 8वा पहा, नेहमी येणारा प्रश्न आहे हा 8वा, आणि आपल्याला बऱ्याच वेळा त्या प्रश्नाची गडबड होते आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने तो सोडवतो. पहा येते 103 गुणिले 97 वजा 105 गुणिले 95 बरोबर x². ठीक आहे,
तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी विचारलेली आहे. आता काय करायचं आहे, 103 गुणिले 97 करत बसायचं नाही आहे. तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल, ए प्लस बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी जर असेल तर त्याचं उत्तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशा पद्धतीने असतं. मग ह्या सूत्रामध्ये हे कुठं बसतंय का ते आपण मांडूया. काय ते, ह्या जो 103 आहे त्याला जर आपण असा लिहिला 100 अधिक 3 आणि हा 97 आहे त्याला जर आपण असा लिहिला 100 वजा 3, ठीक आहे. आणि इकडे पुढे मायनस ह्याला जर असं लिहिलं 105ला 100 अधिक 5 आणि ह्याला जर आपण असं लिहिलं 100 वजा 5, तर हे दोन्ही सूत्र ह्याला लागू पडतात. पहा, इथे आपला हा ए आहे आणि इथं आपला बी आहे. बघा, एका कंसात ए अधिक बी आणि एका कंसात ए वजा बी असेल तर आपण काय करतो, त्या दोघांच्या डोक्यावरती स्क्वेअर देतो आणि मध्ये वजाचं चिन्ह देतो. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, 100च्या डोक्यावरती स्क्वेअर द्यायला लागेल, वजा 3च्या डोक्यावरती स्क्वेअर द्यायला लागणार आहे. हा झाला पहिला कंस. वजा हा दुसरा कंस काय येणार आहे, तसाच 100च्या डोक्यावर स्क्वेअर वजा 5च्या डोक्यावरती स्क्वेअर. आणि अशा पद्धतीने हे सोडवून घ्यायचं आहे. खूप सोपे झाले हे, गुणाकार करण्यापेक्षा तर हे खूप सोपं झालेलं आहे. पाय ते 100चा स्क्वेअर किती होतो, तर तो 100वरती एकावरती 4 शून्य येतात, म्हणजेच तो 10,000 होतो. वजा 9 वजा येते 100चा स्क्वेअर 10,000 वजा 25. मग यांची जर वजाबाकी केली 10,000मधून जर 9 गेले तर तुम्हाला हे डायरेक्ट उत्तर यायला पाहिजे 9,991 येतात. वजा 10,000मधून जर 25 गेले तर 9,975 हे उत्तर येतं. आता इज इक्वल टू इथं एक्स स्क्वेअर आहे. पहा, प्रत्येकाच्या इज इक्वल टू इथं एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे आपण इथं डायरेक्ट एक्स स्क्वेअर इथं लिहितो. प्रत्येकाकडे लिहायला पाहिजे. आता ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर किती येते बघा. आता हे 99 सेम आहेत, त्याच्यामुळे फक्त 91मधून 75 जरी घालवले तरी आपल्याला ते उत्तर येणार आहे. आणि 91मधून जर 75 गेले, 11तून 5 गेले 6 आणि 9तून 8 गेले 1, म्हणजे 16 उत्तर आलेलं आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16. आणि जर तुम्ही ऑप्शन जर व्यवस्थित पाहिले, ते ऑप्शन, तर इथं 16 कुठे सुद्धा नाही आहे. मग आपण काय करायचं, हे उत्तर लिहायचं का नाही आहे, तर कोणाचं उत्तर 16 येतं आहे हे पाहायचं आणि ते उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आपलं 16 उत्तर आलं, तिथं नाही आहे, तिथं स्क्वेअर रूट 16 आहे, परंतु ते लिहायचं नाही. 16 उत्तर कोणाचं येते, तर इथं जर नीट पाहिलं तर हा 16चा वर्ग आहे 256 आणि त्याचं उत्तर, त्याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर उत्तर काय येणार आहे, 16 येणार आहे. म्हणून हे उत्तर आहे 8व्याचं उत्तर, ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता आपण 12वा प्रश्न सोडूया. 8वा प्रश्न थोडासा फसवा होता, सोपा होता, परंतु पटकन उत्तर चुकीचं लिहिले जाण्याची शक्यता असते. 9वा प्रश्न अतिशय सोपा आहे. पहा, x + 4 × x - 3. आता ह्याचं सूत्र आहे, परंतु प्रत्येक वेळेस सूत्र लक्षात ठेवण्यापेक्षा एक्सने जर ह्याला डायरेक्ट गुणलं तर एक्सने ह्याला गुणलं तर काय येणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x. ठीक आहे. आता 4ने गुणूया. आता आपण 7वीला आहोत त्याच्यामुळे मी डायरेक्ट गुणत आहे. प्लस आता हे 4ने गुणूया, 4x आणि 4 त्रिक 12. ओके, ही दोन स्वरूप पदे आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला सोडवावं लागणार आहे. एक्स स्क्वेअर ह्या दोघांची जर बेरीज केली तर तिथे येणार आहे +1x - 12. 1 आपण लिहित नाही आहे, त्याच्यामुळे त्याला कट करून टाकायचा, म्हणजे उत्तर काय येणार आहे, एक्स स्क्वेअर + x - 12. कुठे आहे ते एक्स स्क्वेअर + x - 12, ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता 10वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 10वा प्रश्न तर अतिशय सोपा आहे. पहा, सेम टू सेम अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न आहेत इथे.
10वा प्रश्न बघा, 4a मायनस 3b प्लस सी याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि एची किंमत दिलेली आहे, बीची दिलेली आहे, सीची दिलेली आहे. ती फक्त इथं पुटअप करायची, गुणाकार करायचा आणि सोडवायचं आहे. पाय ते 4 इंटू एची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4.5 मायनस 3 इंटू बीची व्हॅल्यू किती दिली आहे 2.3 प्लस सीची व्हॅल्यू दिलेली आहे 1.7. आता थोडंसं वरती घेऊया आपण. देअरफॉर हे जर सोडवलं आपण तर 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 चोक 16 आणि 1 पॉईंट म्हणजे उत्तर 16 आलेलं आहे. प्लस 3 त्रिक 9 पॉईंट 3 दुने 6 6.9 आलेलं आहे प्लस 1.7. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, फक्त ह्या सर्वांची बेरीज करायची आहे आणि जे उत्तर येईल त्याचा फक्त आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. ठीक आहे, ह्याची बेरीज आपण उभी करूया. 16.0 अधिक 6.9 प्लस 1.7 पहा येते. ह्याची जर बेरीज आपला गुन्हा व्हॅल्यू व्यवस्थित पुटअप केलेत का बघा इथं. एची व्हॅल्यू 4.5, बीची व्हॅल्यू 2.3 आणि सीची व्हॅल्यू 1.7. 4a मायनस 3b प्लस सी. ओके, गुणाकार व्यवस्थित केलेला आहे का. 4 पंचे 20, 2, 4 चोक 16, 16 2 18 येणार आहेत. सॉरी, इथं 18 येणार आहेत. प्लस 3 त्रिक 9, इथं पॉईंट 3 दुने 6 प्लस 1.7, इथं 18 येणार आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता जर यांची जर बेरीज आपण जर केली, 1 मिनिट, इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. तर सुरुवातीला ह्या दोघांची वजाबाकी करायला लागेल आणि नंतर जे उत्तर येईल ते 1.7 मध्ये आपल्याला मिळवावं लागेल. तेवढी गडबड तुम्ही समजून घ्याल. पाय ते 10तून 9 गेले, खाली राहिला 1, हातचा आला 1. 8तून 7 गेले, खाली राहिला 1 आणि इथं 11.1 उत्तर आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला प्लस 1.7 करायला लागणार आहेत. म्हणजे 1तून 7 गेले 8 आणि 11ने 1 आणि 7 8, 11ने 1 12, 12.8 हे उत्तर आलेलं आहे आणि ते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 10वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. बोलताना लिहिताना थोडीशी गडबड होते, परंतु आपल्याला उत्तरापर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे आणि ते कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे आणि तो कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजत असेल अशी अपेक्षा आहे. पहा 11वा प्रश्न. a इज इक्वल टू एक्स प्लस 4, b इज इक्वल टू 9 मायनस एक्स आणि c इज इक्वल टू एक्स असेल तर 2a मायनस b मायनस 3cची किंमत काढा. पुन्हा तसाच प्रश्न आहे, सेम टू सेम. आपल्याला फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहे 2a मायनस b मायनस 3c. ओके, आता एच्या जागेवर काय टाकायचं आपल्याला x प्लस 4 मायनस बीच्या जागेवर काय टाकायचं आपल्याला 9 मायनस एक्स मायनस 3 इंटू एक्सच्या जागेवर सीच्या जागेवर काय टाकायचं एक्स. मला वाटतं सेम टू सेम असा प्रश्न पाठी झालेला आहे की काय. ठीक आहे, तरी पण बघूया, आपण सोडूया. 2x प्लस इथं 8 येईल वजा 9, कंसाच्या बाहेर मायनस असेल तर इथं प्लस होतं मायनस 3x. आता बघा 2x आणि 1x 3x होता, त्याच्यातून हे 3x निघून जाणार आणि राहणार इथं 8 मायनस 9 इज इक्वल टू काय येणार इथं -1 उत्तर येणार आहे. 11वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. मला वाटतं पाटी अशा पद्धतीचा प्रश्न, पहिलाच प्रश्न जो आहे तो पुन्हा सेम टू सेम 11व्या प्रश्नाला आलेला दिसत आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तरसुद्धा -1 आपण काढलेलं होतं. सेम टू सेम क्वेश्चन आलेला दिसतोय, काही प्रॉब्लेम नाही. चला, आता आपण 12वा प्रश्न सोडूया. हा अतिशय सोपा प्रश्न आहे, दिसायला जरी थोडा मोठा दिसत असला तरी मात्र तो सोपा प्रश्न आहे. पाय ते a³ प्लस
a⁻² हा एक कंस दिलेला आहे आणि a² - 3a इज इक्वल टू a⁵ प्लस p इंटू a⁴ मायनस 3/a प्लस q आणि आपल्याला किमती काय काढायच्या आहेत, क्यू व पीच्या अनुक्रमे किमती काढायच्या आहेत. म्हणजे अगोदर क्यूचीच किंमत पाहिजे, नंतर पीचीच किंमत आपल्याला पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, फक्त लेफ्ट साईड सोडून घ्यायची आणि राईट साईड बरोबर त्याला कम्पेअर करायचं आहे आणि आपल्याला क्यू आणि पीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. खूप सोपं आहे. घातांकाचे नियम तुम्हाला माहिती आहेत. आता बघा, ह्या a³ जर ह्या a² जर गुणलं, पहा आपण कसं करणार आहोत, डायरेक्ट तोंडी तुम्ही लक्षात घ्या. ह्या a³ पूर्ण कंसाला गुणणार आहोत. त्याच्यानंतर ह्या a⁻² आहे म्हणजे एचा घातांक जो -2 आहे त्याने ह्या पूर्ण कंसाला गुणणार आहोत. ही पद्धत समजून घ्या. आता सुरुवातीला आपण ह्याने गुणणार आहोत. a आणि ह्या एचा घातांक 3 आणि एचा घातांक 2 ह्यांना गुणणार आहोत. तर बघा, गुणाकारामध्ये घातांकामध्ये पाया जर सेम असेल तर ह्या वरच्यांची फक्त बेरीज होते, हे लक्षात ठेवा. 3 आणि 2 झाले 5. पुढे वजा चिन्ह आहे, ह्यानेच आपण गुणत आहोत. इथे 3 आहे, हा a 3 वेळा आणि हा a 1 वेळा झाला एचा घातांक 4. आता ह्याचं काम संपलं. आता आपण ह्याने गुणणार आहोत. प्लस बघा, इथं एच्या डोक्यावर -2 आणि एच्या डोक्यावर इथं +2 म्हणजेच काय येणार आहे, -2 आणि +2 0 येणार आहे. तो पण आपण लिहिला. वजा 3 आहे, 3 तसाच आणि इथं a. आता एच्या डोक्यावर -2 आणि एच्या डोक्यावर 1 म्हणजे -2 अधिक 1 किती येणार आहे, -1 येणार आहे. हे तुम्हाला कळलेलं असेल. इज इक्वल टू ही पूर्ण टर्म. ठीक आहे, आपण डायरेक्ट स्टेप केलेली आहे, हे तुम्हाला कळलेलं असेल. आता काय करायचं आहे, ह्या क्रमाने ही LHS जी आहे ती RHSच्या क्रमाने मांडून घ्यायची. बघा, इथं a⁵ आहे, a⁵ आहे, तो सेम टू सेम मांडला. इथं 4था घात आहे, इथे पण आपण 4था घात मांडलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय, -3/a वाली टर्म आहे, त्याच्यामुळे आपण -3/a वाली टर्म आता इथं लिहित आहोत. बघा, ही जी टर्म आहे ही आधी आपण घेणार आहोत, -3 आणि हा एचा घातांक -1 असेल तर काय करतो आपण, ज्याचा घातांक -1 असतो, म्हणजेच फॉर एक्झाम्पल a⁻1 जर असेल तर तो लिहिताना कसा लिहिला जातो, 1/a. म्हणजे जर छेदाला गेला तर तो प्लस होतो. इथं -1 आहे, त्याच्यामुळं हा इथं आपण जरी 1 लिहिला आणि नाही लिहिला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्याच्यामुळं त्याला काय करणार आहोत, आपण छेदस्थानी नेणार आहोत. प्लस ह्या a⁻1 a⁻0 ज्याचा घातांक 0 असतो त्याचं उत्तर 1 येतं. आता ह्याला जर आपण कम्पेअर केलं, बघा आता सेम टू सेम क्रमला झालेला आहे आपला. आता ह्याला जर आपण कम्पेअर केलं तर पहा, सेम टू सेम. आता जिथं p आणि qच्या व्हॅल्यू आपल्याला विचारलेत, pच्या जागेवर काय आहे बघा, इथं a⁴ ला pच्या जागेवर आहे -3 म्हणजे pची व्हॅल्यू येणार आहे -3 आणि qची व्हॅल्यू काय येणार आहे, qच्या जागेवर आहे 1 म्हणजे qची व्हॅल्यू येणार आहे 1 म्हणजे pची व्हॅल्यू -3 आणि qची व्हॅल्यू 1. पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, q व pच्या अनुक्रमे किमती किती, म्हणजे अगोदर q पाहिजे, म्हणजे अगोदर 1 आणि नंतर -3 असा कुठं ऑप्शन आहे, 1 अगोदर 1 आणि नंतर -3 अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू विचारलेल्या आहेत. कारण आधी q पाहिजे नंतर p पाहिजे. मग 1 आणि -3 कुठे आहे, तर 1 आणि -3 जर बघितला तर तो आहे ऑप्शन नंबर 4 ला आहे. म्हणून 12चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पहा 13वा प्रश्न तर अतिशय सोपा आहे. 2a + 3b इंटू a - b हे सोडवायचं आहे. आता काय करूया आपण, ह्या छोट्या कंसाने मोठ्या कंसाला गुणूया.
म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी काय करतो मी, हे ए मायनस बी हा कंस आधी घेतो आणि 2a + 3b हा कंस नंतर घेतो, म्हणजे काय होईल आपल्याला सोडवता येईल. आता ह्या काय करायचं, एने ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं मायनस बीने ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं आहे. पहा, ह्या एने ह्या पूर्ण कंसाला मायनस बीने ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं. आतापर्यंत आपण डायरेक्ट गुणत होतो, परंतु कोणाच्या लक्षात येते कोणाच्या नाही लक्षात येत, त्याच्यामुळे आपण काय करूया, व्यवस्थित स्टेपने करूया. पहा येते 2a × a किती येणार, a² + 3ab मायनस 2शी 2 आणि a आणि b इथं एकत्र लिहिलेलं आहे. मायनस प्लस असेल तर मायनस होतं, 3 × b × b काय येणार आहे, b² इथं येणार आहे. आता काय करायचं आपल्याला, हा 2a² तसाच हे दोन सर्व पद आहेत, म्हणजे त्यांची काय होणार आहे, बेरीज किंवा वजाबाकी जी क्रिया आहे ती इथं होणार आहे. बघा, 3तून 2 गेले, राहिले 1 आणि ए बी तसाच लिहिला -3b². आता सर्व पदे कुठेही नाहीत, म्हणजे लाईक टर्म्स कुठेही नाहीत, त्याच्यामुळे कोणाची बेरीज वजाबाकी होणार नाही. हा एक लिहिला तरी चालतो आणि नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे उत्तर 2a² + ab - 3b² कुठे आहे एवढंच आपल्याला पाहायचं आहे. 2a² + ab - 3b² आहे ऑप्शन नंबर 1ला, म्हणून 13व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. आता 14वा प्रश्न आपण सोडूया. 14वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय शोधायला सांगितलेले आहेत. पहा, x = 12, y = 13 आणि x + y² आपल्याला विचारला आहे. हा तोंडी प्रश्न येणार आहे. एक्सच्या जागेवर जर 12 टाकले, वायच्या जागेवर जर 13 टाकले तर 12 आणि 13 होतात 25 आणि हे टर्म अशा पद्धतीने तयार होते 25चा². मग 25चा² किती, 625. मग बघा, पहिला ऑप्शन 25चा² इथं दिसतो, दुसरा ऑप्शन 625 इथं दिसतो, त्याच्यामुळे दोन्हीही हे ऑप्शन बरोबर आहेत, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4. चला, जो 15वा प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे. 144 x² गुणिले 712 xy². तर आपल्याला किंमत काढायला सांगितलेली आहे. बघा, 12ने जर इथं गुणलं तर हा 12चाच वर्ग आहे, त्याच्यामुळं इथं 12 येणार आहे, 12 7 84 इथं येणार आहे. एक्स टोटल किती आहेत, हा 2 आणि हे 1 म्हणजे 3 झाले, x³ y² हा 2 आणि हे 1 टोटल 3 इथं येणार आहेत, म्हणजेच 84 x³ y³ म्हणजे x³ y³ उत्तर येणार आहे. आणि ते कुठे आहे, ऑप्शन नंबर 2ला आहे. 2 अचूक पर्याय शोधायचे आहेत. इथं 21 × 84 करायचं, ते सुद्धा 84 येणार आहे आणि x³ y³ हा ऑप्शन सुद्धा बरोबर आहे, म्हणजे दुसरा आणि तिसरा ऑप्शन 15व्याचा करेक्ट ॲन्सर आहे. 16वा हा जो आहे तो 16 नेहमीप्रमाणे तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. बघा, मी पटकन सांगतो. एका समभुज त्रिकोणाची बाजू काय दिलेली आहे, हा समभुज त्रिकोण आहे, त्याची बाजू दिलेली आहे 2x + 3y. ठीक आहे. आता हा समभुज त्रिकोण आहे, त्याच्यामुळे त्याच्या सर्व बाजू सारखे असतील, त्याच्यामुळे त्याची प्रत्येक बाजू ही 2x + 3y आणि 2x + 3yच येणार आहे आणि त्याची परिमिती विचारलेली आहे. तुम्ही काय करायचं, ह्या तिघांची फक्त बेरीज करायची आहे, ह्या x वाल्यांची आणि ह्या y वाल्यांची बेरीज करायची आहे आणि जो ऑप्शन येणार आहे, जे उत्तर येणार आहे त्याचं उत्तर अचूकपणे कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. हे टाकत असताना त्याच्यासमोर तुमचं नाव लिहा, म्हणजे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या मुलांनी उत्तर दिलेले आहेत त्यांचं नाव मी जाहीर करेल. आशा करतो की ह्या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजलेले असतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 7.2 नित्य समानता ह्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.